नंबर 37 पेज नंबर 16. मी प्रॉब्लेम अ लाईन शाफ्ट इज ड्रिवन बाय मीन्स ऑफ अ मोटर प्लेस्ड व्हर्टिकली बिलो इट. म्हणजे एक मोटर आहे, त्याने एक लाईन शाफ्ट काय होते ड्रिवन व्हायला, आणि ती पुलीच्या बरोबर खाली मोटर आहे असं सांगितलंय. पुढे द पुली ऑन द लाईन शाफ्ट इज 1.5 मीटर इन डायमीटर. पुलीचा डायमीटर दिला, डायमीटर ऑफ पुली 1.5 मीटर. ठीक आहे, मुद्दाम ब्रॅकेट मध्ये लिहितो. डायमीटर कुणाचा येऊ, पुलीचा डायमीटर आहे ना, डायमीटर ऑफ पुली. पुढे बघा, हॅज व्हर्टिकल बेल्ट टेन्शन्स. आता मला काय करायला पाहिजे, बेल्टचे, बरं ठीक आहे, हॅज बेल्ट टेन्शन्स 5.4 किलो न्यूटन अँड 1.8 किलो न्यूटन. आता दोन टेन्शन दिल्यात. बेल्ट मध्ये दोन टेन्शन त्याचे काय असतात बघा, एक टाईट साईड असते आणि एक साईड काय असते स्लॅक. ठीक आहे, यातलं मोठं टेन्शन जे असणार ते म्हणजे टाईट साईड आणि छोटे जे असणार ते म्हणजे स्लॅक साईड. म्हणजे एक टाईट साईडचं टेन्शन आहे, एक स्लॅक साईडचं टेन्शन आहे. टाईट साईडचं टेन्शन किती आहे बघा, 5.4 किलो न्यूटन. आता तुम्हाला आठवत असेल कालच्या प्रॉब्लेमला हे कॅल्क्युलेट केलेलं आपण. ठीक आहे, आणि आता इथे दिलंय आपल्याला 5.4 किलो न्यूटन अँड 1.8 किलो न्यूटन. टाईट साईड आणि स्लॅक साईडचे टेन्शन दिलेत मला. ठीक आहे, तर काय म्हटले, द पुली ओव्हरहँग्स. आता पुढं एकदम महत्वाचं आहे, काय सांगितलंय बघा, द पुली ओव्हरहँग म्हणजे ओव्हरहँगिंग पुली आहे फ्रॉम नियरेस्ट सपोर्ट. आता नियरेस्ट सपोर्ट, शाफ्टचा सपोर्ट काय असतो रे, बेरिंग. बेरिंग हा नियरेस्ट सपोर्ट असतो. ठीक आहे, त्या सपोर्ट पासून किती म्हटले, 400 mm. आता जरा दाखवतो, लक्ष द्या. समजा हे बेरिंग आहे, ह्या बेरिंग पासून ओव्हरहँग झालेली पुली, म्हणजे या बाजूला मी पुली ड्रॉ करतो, ही पुली तुमची ओव्हरहँग झाली. या बेरिंग पासून त्याचं डिस्टन्स आपल्याला दिले 400. ओव्हरहँगिंगचं डिस्टन्स दिले 400. ओके, आणि ही पुली जर तुम्ही साईड व्ह्यूला बघितली तर सर्क्युलर दिसणार. अशी साईड व्ह्यूला बघितली तर सर्क्युलर दिसणार. ठीक आहे, म्हणजे इकडून बघितलं तर सर्क्युलर दिसणार. आणि त्याच्यावरचा जो बेल्ट आहे त्याची एक साईड टाईट असणार, एक साईड स्लॅक असणार. म्हणजे हे T1, हे T2 आणि ही पुली आहे. हा तुमचा शाफ्ट आहे. आता याच्या इकडचं काहीच दिलेलं नाही शाफ्टच्या, फक्त एवढं सांगितले नियरेस्ट सपोर्ट पासून ओव्हरहँग झालेली पुली आहे म्हणून. ठीक आहे, मी ते दाखवलं. पुढे बघा, आता डिटरमाइन द शाफ्ट डायमीटर इफ परमिसिबल स्ट्रेस इज 42 मेगापास्कल. ठीक आहे, आणि परमिसिबल शियर स्ट्रेस दिलाय. आता लक्ष द्या, ते असं लिहिलेलं असणार आहे बघा, एकतर FS म्हणजे जो शियर स्ट्रेस असतो, FS म्हणजे त्याला आपण टाऊ म्हणतो. ठीक आहे, काही पुस्तकामध्ये त्याला आपण FS म्हणतात. ठीक आहे, म्हणजे शियर स्ट्रेस इज इक्वल टू किती दिलाय बघा, 42 मेगापास्कल. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, सेम कालचाच प्रॉब्लेम, पण त्यातनं सोपं केलेलं त्याचं व्हर्जन. म्हणजे हा प्रॉब्लेम काल बघा, बेरिंग किती होते 2, बरोबर, पुली किती होत्या 2, आज सगळे अर्ध केले. मग ही फिगर जी आहे थोडीशी मी तुम्हाला दाखवतो. हा बेरिंग सपोर्ट म्हणजे मी याला म्हणतो फिक्स सपोर्ट. हे बघा, याची FBD म्हणतो, हा फिक्स सपोर्ट. हा शाफ्ट, हा तुमचा शाफ्ट. आता या पुली आहे, ही पुली, या पुलीवरती बेल्ट डाऊनवर्ड आहे, म्हणजे ह्या दोघांचा फोर्स इथं ऍक्ट होणार, या पुलीवरचा फोर्स. हे डिस्टन्स किती आहे, म्हणजे काल जो तुम्हाला प्रॉब्लेम होता तो सिम्पली सपोर्टेड होता. आजचा प्रॉब्लेम कसा आला, कॅन्टिलिव्हर आलाय. कसा आलाय, कॅन्टिलिव्हर. हेच मी FBD काढली ती असं दिसेल. मग काल तुम्ही या पुलीवरचा फोर्स डिटरमाइन केलेला बघा, काल पुलीवरचा फोर्स. सांगा आता या पुलीवरचा फोर्स किती असणार, या पुलीवरचा, ह्या पुलीवर फोर्स किती असणार, T1 + T2. T1 + T2 संपलं. म्हणजे T1 + T2 काल आपण डिटरमाइन केलते, पण आजच्या प्रॉब्लेमला काय झाले, डायरेक्ट दिलेत. आता हे प्रॉब्लेम जर पेपरला पडला तर हा 8 मार्कांना येतो. किती, 8. कालचा जो होता तो 12 मार्कांना येतो, हा पडला तर 8 मार्कांना येतो. तोच प्रॉब्लेम असतो, तो सिम्पलेस्ट व्हर्जन. ठीक आहे, आता एक प्रश्न विचारतो. ही जी पुली आहे, म्हणजे हा जो शाफ्ट आहे, या शाफ्ट वरती कुठले कुठले स्ट्रेसेस ऍक्ट होणार, या शाफ्ट वरती बेंडिंग, आणि फक्त बेंडिंगच ऍक्ट होईल, टेन्साईल ऍक्ट होईल, टेन्साईल होणार नाही. बरं, टेन्साईल होणार नाही, टॉर्शनल होणार. ओके, लक्ष द्या, मी सांगतो.
हे बघा, या फोर्समुळे हे बेंड होईल, म्हणजे बेंडिंग स्ट्रेस. बेंडिंग स्ट्रेस एक. ही पुली रोटेट झाली, ही पुली रोटेट झाली, याचा अर्थ त्याच्यावरती टॉर्क ऍक्ट झाला. टॉर्क ऍक्ट झाला म्हणजे टॉर्क. म्हणजेच या शाफ्ट वरती एक बेंडिंग स्ट्रेस आहे आणि दुसरा म्हणजे टॉर्शनल शिअर आहे. समजलं? मग कालचा फॉर्म्युला तर आवाज कोण झाला गाड्यांचा बघाली नाही पण करा बघा. ओके, आता मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल आता मला, तर याच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेस पण आहे आणि टॉर्शनल शिअर पण आहे. मग मला काय करायला पाहिजे, एक तर प्रिन्सिपल टेन्साईल स्ट्रेस थेरी वापरायला पाहिजे, नाहीतर प्रिन्सिपल शिअर स्ट्रेस थेरी वापरायला पाहिजे. कोणती थेरी वापरू गिवन मध्ये बघून सांगा. शिअर स्ट्रेस. शिअर स्ट्रेस थेरी का सांगा, कारण की हा मला प्रॉब्लेम मध्ये टाऊ परमिसिबल दिलाय, बरोबर. म्हणजे शिअर स्ट्रेसची किंमत दिली आहे, म्हणजे मला काय वापरायला पाहिजे, प्रिन्सिपल शिअर स्ट्रेस थेरी. मी देतो प्रिन्सिपल शिअर स्ट्रेस थेरी. जर वापरली तर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आता प्रिन्सिपल शिअर स्ट्रेस थेरीचा फॉर्म्युला टाऊ परमिसिबल किंवा टाऊ मॅक्स इज इक्वल टू काय बघा, रूट येणार नाही पहिल्यांदा, 16 डिवाइड बाय पाय डी क्यूब रूट mb स्क्वेअर प्लस mt स्क्वेअर. हा तुमचा फॉर्म्युला आहे. शाफ्ट डिझाईन करायचा म्हणजे तुम्हाला ह्यातलं काय शोधायचं रे, शाफ्ट डिझाईन करायचं ह्यातलं काय शोधायचं, डी शोधायचा. डी मग डी शोधण्यासाठी टाऊ तुम्हाला दिलाय, टाऊ म्हणजे राहिला एमबी आणि एमटी, ह्या दोन किमती शोधायच्या. सेम सारखं, एमबी म्हणजे बेंडिंग मोमेंट, एमटी म्हणजे टॉर्शनल मोमेंट. म्हणजे बेंडिंग मोमेंट आणि टॉर्शनल मोमेंट जर तुम्ही शोधली तर तुमचं डायमीटर मिळणार. म्हणजे आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी माझं एम काय असणार आहे, एमबी आणि एमटी शोधणे. त्यामुळे तुम्ही कायम एक डोक्यात फिट करून ठेवा, तुमच्या शाफ्टचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कराले, शाफ्टचं डिझाईन कराले, एमबी आणि एमटी शोधायचं आहे. हे शोधलं म्हणजे तुमचं डिझाईन झालं. ओके, आता मला एमबी आणि एमटीची किंमत शोधायची आहे. पहिल्यांदा एमटी शोधूया. एमटी म्हणजे टॉर्शनल मोमेंट, ठीक आहे, म्हणजे टॉर्क. सॉल्व्ह करायला चालू करू. बघा, टॉर्क ट्रान्समिटेड बाय पुली, या पुलीने ट्रान्समिट केलेला टॉर्क, ह्या पुलीने कसा काढणार, टॉर्क म्हणजे एमटी म्हणजे टॉर्शनल मोमेंट. कसं काढतोय रे, टॉर्क म्हणजे काय, फोर्स इंटू काय येणार इथला रेडियस म्हणजे मोमेंट. टॉर्क म्हणजे काय असतोय, टॉर्शनल मोमेंट म्हणजे मोमेंट असतो. तर काय करायचं, फोर्स इंटू रेडियस करायची. पण एका बाजूला टाईट साईड आहे, दुसऱ्या बाजूला स्लॅक साईड आहे, त्यामुळे आपण याचा इफेक्टिव्ह फोर्स घेतो. इफेक्टिव्ह फोर्स काय असतो, T1 मायनस T2. म्हणजे या टाईट साईडला या टाईट साईडला स्लॅक साईड काय करत असते, अपोज. त्यामुळे इफेक्टिव्ह फोर्स असते T1 मायनस T2. त्यामुळे इफेक्टिव्ह फोर्स लिहितो मी तर T1 मायनस T2 इंटू फोर्स इंटू काय येणार, ह्या पुलीची रेडियस. तो रेडियस, पण रेडियस कोणाची येणार, ऑफ पुली. मी मुद्दाम इथे लिहून ठेवतो, रेडियस ऑफ पुली. किमती पुट करतो. T1 प्रॉब्लेम मध्ये दिलाय आपल्याला, T1 म्हणजे टाईट साईड, डायरेक्ट दिलेला आहे. टाईट साईड किती आहे बघा, 5.4 किलो न्यूटन म्हणजे 5400 मायनस T2 1.8 किलो न्यूटन म्हणजे 1800 इंटू रेडियस ऑफ पुली. पुलीची रेडियस किती येणार सांगा, 1.5 मीटर डायमीटर आहे, तर रेडियस किती येणार, 0.75 मीटर, 0.75. आता ही मीटर मध्ये घेतले मी, 0.75. सॉल्व्ह करा, तुम्हाला टॉर्क मिळेल, म्हणजे टॉर्शनल मोमेंट. सत्तावीसशे. बरोबर आहे. 2700. युनिट सांगा, न्यूटन मीटर. रेडियस मीटर मध्ये घेतला, फोर्स न्यूटन, रेडियस मीटर मध्ये घेतला, न्यूटन मीटर. जर तुम्हाला एमएम मध्ये पाहिजे असेल तर मी खाली त्याच्या खालीच लिहून ठेवतो, 2700 मीटरचा एमएम करायचा म्हणजे 10⁻³ एमएम. 10⁻³ एमएम म्हणजे मीटर असतो. ओके, म्हणजे मला एमटी मिळाला. एमटी. आता इथे या, काय काय शोधायचं होतं रे याच्यामध्ये, एमबी आणि एमटी ह्या दोन किमती शोधायच्या होत्या. त्यातला एमटी मला डायरेक्ट मिळाला. एमटी काय, साधा फॉर्म्युला वापरला, फोर्स इंटू रेडियस, इफेक्टिव्ह फोर्स घेतलाय, ठीक आहे, त्यावरनं एमटी मिळाला.
आता राहिला एमबी. आता कालच्या सारखं करत बसायचं एमबी काढण्यासाठी, पण आज लई सोपा आहे. का सांगा? डायरेक्ट हा फोर्स तुम्हाला डिटरमाइन करता येते. T1 T2 दिलाय. काल आपण T1 T2 पण डिटरमाइन करत बसलो होतो. आज सगळं दिलेलं आहे. त्यामुळे हा पुलीचा डाऊनवर्ड फोर्स डिटरमाइन करूया. म्हणजे तो डाऊनवर्ड फोर्स ऍक्टिंग ऑन द पुली. पुलीवरचा डाऊनवर्ड फोर्स. ठीक आहे, त्याला मी म्हणतो एफ. एकच पुली आहे त्यामुळे एकच आहे एफ. काल ए बी दोन पुली होत्या त्यामुळे एफ ए एफ बी असं लिहिलं होतं मी. आज फक्त एकच पुली असल्यामुळे एफ. सांगा आता या पुलीवरचा फोर्स किती येणार? T1 प्लस T2. आता एक ऍडिशनल फक्त गोष्ट सांगतो. समजा ह्या प्रॉब्लेम मध्ये असं म्हटलं असतं द वेट ऑफ पुली इज 20 न्यूटन असं म्हटलं असतं समजा, तर या पुलीवरचा डाऊनवर्ड फोर्स टोटल तुम्ही किती घेतला असता? जर मला पुलीचं वेट पण दिलं असतं तर डाऊनवर्ड फोर्स किती घेतला असता? दोन्ही ऍड केलं असतं ना. पण वेट पण कसं झालं असतं? डाऊनवर्ड आलं असतं ना वेट पण. त्यामुळे मी T1 प्लस काय दिलं असतं? पुलीचं वेट. ठीक आहे, इथं वेट दिलेलं नाहीये त्यामुळे वेट घेतलेलं नाहीये. ठीक आहे, दिलं असतं तर घेतलं असतं. सो T1 प्लस T2. T1 5.4 किलो न्यूटन, T2 1.8 किलो न्यूटन. ठीक आहे, 5400 आणि 1800 हा टोटल डाऊनवर्ड फोर्स आला. किती ते सांगा? 7200 न्यूटन. ओके, आता मी जरा इथं जातो. मला फोर्स माहित झाला, मी त्याची किंमत लिहितो इथे 7200 आहे. आता तुम्ही जरा विचार करून सांगा मला, कालच्या ह्याच्यात काय झालं? मी आता या पॉइंट्सना नाव देतो. इथं ए, त्याला नाव देतो बी. काल काय झालं? काल सिम्पली सपोर्टेड बीम होता, सिम्पली सपोर्टेड. आणि सिम्पली सपोर्टेड बीम असल्यामुळे काल काय केलं आपण? रिॲक्शन पण कॅल्क्युलेट करत बसलेलो काल. इथं हा कॅन्टिलिव्हर आलाय, म्हणजे बिअरिंग म्हणजे फिक्स घेतलंय मी. हा ओव्हरहँगिंग बीम आणि इथली पुली, म्हणजे थोडक्यात सिम्पली सपोर्टेड झालं. मग मला सांगा, सिम्पली सपोर्टेड मध्ये आपण रिॲक्शन कॅल्क्युलेट करतो? नाही. त्यामुळे रिॲक्शन काही येणारच नाही तिथं, संपलं. म्हणजे अर्धा पार्ट गेला रिॲक्शनचा. आता तुम्ही सांगा मला, बेंडिंग मोमेंट ए पॉइंटला मॅक्सिमम असणार का बी पॉइंटला मॅक्सिमम असणार? बेंडिंग मोमेंट बी ला. ठीक आहे, तुमची शंका मी दूर करतो, कॅल्क्युलेट करून दाखवतो. ठीक आहे, आता इथं रिॲक्शन येणार नाही त्यामुळे डायरेक्ट मी बेंडिंग मोमेंटचं कॅल्क्युलेशन करतो. आता बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट ए घ्यायचा आणि ऍट पॉइंट बी घ्यायचा. ठीक आहे, आता म्हणतो बेंडिंग मोमेंट. बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट ए. पहिला ए ला कॅल्क्युलेट करतोय, ए पॉइंटला. सांगा बेंडिंग मोमेंट इथे किती येणार? बेंडिंग मोमेंट ह्या पॉइंटचा मोमेंट सांगायचा. फोर्स इंटू डिस्टन्स. फोर्स 7200 इंटू डिस्टन्स 400. सॅगिंग येणार का हॉगिंग रे? हा पॉइंट फिक्स करायचा आहे. डाऊनवर्ड बेंड होणार. डाऊनवर्ड बेंड म्हणजे काय म्हणा? हॉगिंग. हॉगिंग म्हणजे किती दिवसाचा कॅल्क्युलेट करून? -2.88 into 10⁶. 0. काय? कॅल्क्युलेशन करून सांगा. शुभम, मी तुझ्या 2.88 into 10⁶. हा किती आलं? 2.88 into 10⁶. मायनस येणार. मायनस प्लस. फोर्स कधी प्लस मायनस नसतो, त्याची ती डायरेक्शन असते. डायरेक्शन असते. ओके, शुभम तू 0 म्हणला, त्याच्या मागचं मी रिझन सांगतो. सिम्पली सपोर्टेड दाखवतो. सिम्पली सपोर्टेड असेल, सिम्पली सपोर्टेड, तर एंडचा मोमेंट 0 असतो. एंडचा मोमेंट 0 असतो. पण कॅन्टिलिव्हरच्या केसला फिक्स एंडला मोमेंट असतो. इथं 0 असत नाही. इथे 0 असत नाही. ठीक आहे शुभम, कळलं काय? इथं फिक्स सपोर्ट आहे त्यामुळे 0 दिसत नाही. सिम्पली सपोर्टेड असतं तर 0 आले असतं. ओके, मला इथं मिळाला. आता बी पॉइंटला या. बी पॉइंटला बेंडिंग मोमेंट ऍट बी. बी पॉइंटला सांगा किती येणार इथं? याच्या राईटला किती फोर्सेस आहेत रे? याच्या राईटला ढीक वर आहेत बघा, हे 100 आहेत. सगळ्यांचं मोमेंट काढा. 0. कळलं? त्यामुळे फ्री एंडला मोमेंट 0 आहे, पण फिक्स एंडला मोमेंट आहे. फिक्स एंडला मोमेंट आहे. आता सगळ्या पॉइंटचे
मोमेंट मिळाले. ह्यातला मॅक्सिमम कुठला? ह्यातला मॅक्सिमम मोमेंट कुठला? पटकन सांगा. यातला एचा. कोण तर विचार करून हे निगेटिव्ह आहे मग हे झिरो मोठं झालं, तसं नाही. मी आधी सांगतो फोर्स -10 आहे किंवा +10 आहे. हे मायनस प्लस फोर्स मध्ये काय दाखवत असते? तिची डायरेक्शन दाखवत असतोय. फोर्स कधीही निगेटिव्ह होऊ शकत नाही, म्हणजे मुवमेंट कधीही निगेटिव्ह होऊ शकत नाही. निगेटिव्ह काय दाखवते? त्याची डायरेक्शन दाखवतोय. ओके, त्यामुळे ते निगेटिव्ह साईन तसं कन्सिडर करायचं नसते, ती डायरेक्शन असते त्याची. ओके, त्यामुळे ह्या दोघांचा मोठा मुवमेंट कुठला? ए पॉईंटचा. म्हणून म्हणतोय तर देअरफॉर मॅक्सिमम मोमेंट इज ऍट पॉइंट, कुठल्या पॉइंटला आलाय? ए. म्हणून एमपी किती येणार तुमचा? 2.88 × 10⁶. आता ते मायनस साईन घ्या नाहीतर नाही घ्या, काय फरक पडत नाही, ती तिची डायरेक्शन आहे. ओके, 2.88 × 10⁶ हा तुम्हाला एमबी मिळाला. आता तुम्हाला काल आठवत असेल, हे एमबी शोधण्यासाठी आपण काल किती कुटाने केलती, बरोबर काय? सगळ्या पुलीवरचे फोर्सेस काढले, त्यानंतर त्याची एफबीडी काढली, त्यानंतर रिॲक्शन काढल्यानंतर 4 पॉईंट होते, 4 पॉईंटचे मोमेंट काढले आणि मग एमबी मिळालेला. पण आज ओव्हरहँगिंग आल्यामुळे काही त्रास करत घेतलेला नाही, कॅन्टिलिव्हर झालं, डायरेक्ट मला मोमेंट मिळाला. ठीक आहे, चलो आता मी याच्या पुढचं इथंच लिहितोय. मला एमबी मिळाला, मला एमटी मिळाला. कुठली थिअरी वापरायची आहे? प्रॉब्लेम मध्ये टाऊ परमिसिबल म्हणजे एफएस लिहिला आहे, टाऊ परमिसिबल, त्यामुळे प्रिन्सिपल शियर स्ट्रेस थिअरी वापरायची. घेतो बाय युजिंग प्रिन्सिपल शियर स्ट्रेस थिअरी, टाऊ मॅक्स म्हणजे टाऊ परमिसिबल इज इक्वल टू 16/πd³ रूट mb² प्लस mt². सगळ्या किमती माहिती आहेत. आता पुट करूया. टाऊ परमिसिबल 42 मेगापास्कल, मेगापास्कल म्हणजेच Nm/mm², 16/πd³ रूट mb², mb म्हणजे 2.88 × 10⁶ याचा स्क्वेअर प्लस हे रूट मध्येच आहे पुढचं mt इथे आहे बघा, 2700 × 10⁻³ 2700 × 10⁻³ चा स्क्वेअर. हे सगळं रूट मध्ये आहे. आता काय करा, d³ ला इकडे घ्या, 42 ला इकडे घ्या. तो d³ इज इक्वल टू 16/π × 42 रूट 2.88 × 10⁻⁶ चा स्क्वेअर प्लस 2700 × 10⁻³ चा स्क्वेअर. ठीक आहे, हे व्यवस्थित सॉल्व करा. तर 2700 × 10⁻³ कसं काय घेतलं? हे बघा, न्यूटन mm मध्ये कळालं. सगळे mm मधले घेतले मी. ठीक आहे, हे पहिला सॉल्व करा आणि मग त्याचा क्यूब रूट घ्या. इथं 10⁻³ आहे, 2700 आहे आणि ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. तर व्यवस्थित करा. डॉक्टर अनिकेत, हॅलो. कुठं आहेस रे सध्या? नाही सर, ते काय नेटवर्क हे होईना झाले, कनेक्ट व्हायले, डिस्कनेक्ट व्हायले दर वेळा. माझ्या घराकडे ये की मग इकडे. उद्यापासून येतो सर, काय कळना मला. इथंच बसतो बाजूला. होय, ते बरं पडेल मला. ये जा. हो, उद्या येतो मग संध्याकाळी मी फोन. उद्या क्लास नाही, परवा दिवशी. बरं ठीक आहे, परवा येतो. उद्या नाही आहे, उद्या सुट्टी पोरांना, एन्जॉय करू द्या. चालते. ओके, चला डी किती येते सांगा. 78.22 चेक करा सांगा. 78.22.
ओके 78.22 mm म्हणजेच 79 म्हणजेच या शाफ्टचा डायमीटर किती असायला पाहिजे 79 असायला पाहिजे. ठीक आहे. आता मला तुम्ही सांगा कालचा प्रॉब्लेम आणि आजचा प्रॉब्लेम मी ऍक्च्युली दर वेळेला मुद्दाम तो प्रॉब्लेम घेतल्यानंतर हा घेतो. हा पेपरला प्रॉब्लेम यायची पॉसिबिलिटी कमी आहे पण एकदा आलाय हा प्रॉब्लेम एकदा आलाय आणि मॅक्सिमम टाइम काल जो घेतलेला तो आलाय मॅक्सिमम टाइम. ठीक आहे. म्हणून मी काल तो पहिला घेतला आणि मग मी हा आज घेतला. आता तुम्ही सांगा आजचा प्रॉब्लेम झाल्यानंतर असं वाटलं असेल अरे कालच्या पेक्षा लई सोपा आहे बरोबर. पण विचार करून सांगा कालच्या स्टेप आणि आजच्या स्टेप काय वेगळ्या आहेत का रे. काल पण हेच केलेलं पहिला एमटी काढलेला मग मी पुलीचे फोर्स काढलेले फक्त काल 2 पुली होत्या आज एकच आहे. त्याच्यानंतर मी एफबीडी काढलेली पण तिथं सिम्पली सपोर्टेड असल्यामुळे मी रिॲक्शन दाखवलेल्या म्हणजे हे कालचं होतं हे कालचं. ठीक आहे. पण आज कॅन्टिलिव्हर आल्यामुळे मी काय रिॲक्शन काढत बसलो नाही डायरेक्ट बेंडिंग मोमेंट काढली. मॅक्सिमम आहे तो एमबी म्हणून घेतला फॉर्म्युल्यात पुट केलं डायमीटर मिळालं आणि हा प्रॉब्लेम इथं संपला. आता असंच अजून एकदा पेपरला एक सोपा प्रॉब्लेम पडला होता जो तुम्हाला सॉमला पण झालाय असा एक पेपरला प्रॉब्लेम पडला होता तो आता याच्या पुढचा घेणार आहे. ह्या प्रॉब्लेम मध्ये जर डाऊट असेल तर विचारा. ह्या प्रॉब्लेम मध्ये काय नाही सर. नाही सोपा आहे. होय होय काल असलंच होती की नाही सेम होतं फक्त होय, आजचं same, लिहितो. कालचं जरा लिहावं होतं काल जरा जरा हो. जरा काय 2 फोर्स काढायला लागेल 2 फोर्स. बर ठीक आहे मग पुढचा प्रॉब्लेम घेऊया. चलो घ्या की. हा प्रॉब्लेम आपण घ्यालोय तो तुम्हाला सॉमला पण झालेला आहे. ओके. तुम्ही म्हणणार अरे हे मागच्या वर्षी सोडवले आपण. ठीक आहे पण तुमचा सॉमचा पेपरच झाला नाही ना त्यामुळे सॉल्व्ह करूया. आता जो घेणार आहे प्रॉब्लेम तो एकदा पेपरला येऊन गेलाय एकदाच येऊन गेलाय पण कसं आहे ते सॉमला तुम्हाला टॉर्शन टॉपिक मध्ये होतं टॉर्शन टॉपिक मध्ये तो टॉर्शन टॉपिकचाच प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. मी प्रॉब्लेम नंबर सांगतो बघा. प्रॉब्लेम नंबर 4.14 4.14 जरा बघा 4.14 क्वेश्चन नंबर 34 पेज नंबर 16. क्वेश्चन नंबर 26 पेज नंबर 16. ओके. क्वेश्चन बघा जरा लक्ष द्या. सर 26 ना 34 जरा काय झालंय माझ्या कानावर झालाय मुतखडा त्यामुळे ऐकू येईना सगळं. ओके. क्वेश्चन नंबर 34 प्रॉब्लेम पेज नंबर 16. मी जरा प्रॉब्लेम वाचतो एकदम सोपा असतो टॉर्शनचा प्रॉब्लेम. बघा अ सॉलिड स्पिंडल म्हणजे शाफ्ट पण पहिले शाफ्टचे टाईप वेगवेगळे ऍक्सेल स्पिंडल वगैरे. स्पिंडल म्हणजे शाफ्ट म्हणजे थोडक्यात अ सॉलिड शाफ्ट ट्रान्समिट्स 4 किलोवॅट पॉवर दिल्या. तो स्पिंडल म्हणजे शाफ्ट किती पॉवर ट्रान्समिट करायला 4 किलोवॅट. जरा मला पाहिजे तसं मी कन्वर्ट करून घेतो लक्ष द्या रे. किलो म्हणजे किती 10⁻³ 4 × 10⁻³ वॅट म्हणजे काय न्यूटन मीटर पर सेकंड. वॅट म्हणजे काय न्यूटन मीटर पर सेकंड. आता एखाद्याला हे MM मध्ये पण लागतं कधी कधी बरोबर आहे तर मी हे MM मध्ये पण कन्वर्ट करून ठेवतो. 4 × 10⁻² हे जरा नंतर लिहितो. न्यूटन इथं घेतो मी MM पर सेकंड. मीटरचा MM केला तर इथं 10⁻³ येणार. तो 10⁻³ आणि अगोदरचे 10⁻³ मिळून किती झाले 10⁻6. ठीक आहे. त्यामुळे 10⁻³ वाढले इथं MM करण्यासाठी. ही दिले पॉवर. एक स्पिंडल आहे म्हणजे शाफ्ट तो किती पॉवर ट्रान्समिट करायला 4 किलोवॅट. तर पुढे बघा ऍट 800 RPM त्याची स्पीड दिली 800 RPM. त्याची स्पीड किती आहे 800 RPM. आता पुढे काय म्हटले बघा डिटरमाइन द स्पिंडल डायमीटर म्हणजे त्या शाफ्टचा डायमीटर शोधायचा. डिटरमाइन द शाफ्ट डायमीटर इफ परमिसिबल शियर स्ट्रेस इज परमिसिबल शियर स्ट्रेस दिलाय म्हणजे टाऊ परमिसिबल दिलाय. टाऊ परमिसिबल किती दिलाय 50 मेगापास्कल. मेगापास्कल म्हणजे काय न्यूटन पर mm². अँड परमिसिबल अँग्युलर डिफ्लेक्शन म्हणजे थिटा किती आहे बघा 0.25 डिग्री पर मीटर लेंथ. पर मीटर लेंथ म्हणजे 1 मीटर लेंथ असेल तर परमिसिबल डिफ्लेक्शन किती आहे 0.25. 2 मीटर असेल तर 0.50.
ओके, डबल होत जाणार ते. एका मीटरला 0.25 पाहिजे असं सांगितले. ऍझ्युम मॉड्युलस ऑफ रिजिडिटी 84. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे जी किती दिलाय 84 गिगा पास्कल. गिगा पास्कल दिले, जरा लक्ष द्या आता. हे जरा कन्व्हर्जन दाखवतो. 84 गिगा म्हणजे 10⁹ गिगा म्हणजे 10⁹. मग आपण काय करूया, ह्यातनं मेगाला बाजूला काढूया. मेगा म्हणजे 10⁶ ला बाजूला काढूया. मग मी असं लिहितो बघा, 10�6 मेगा पास्कल. सॉरी 10⁶ येणार नाही, 10�3. 10�3 मेगा पास्कल चालेल का रे? हे 10�3 आणि मेगा म्हणजे 10�6. 3 आणि 6 मिळून किती आहे 9 म्हणजे गिगा. बरोबर, गिगा म्हणजे 10⁹. तर हे 10�3 आणि मेगा म्हणजे 10�6. 10�3 आणि 10�6 म्हणजे मिळून किती झालं 10⁹. ठीक आहे, त्यामुळे हे मी स्प्लिट केलं आणि असं लिहिलं. आता सगळा मेगा पास्कल म्हणजे काय असते बाळांनो, न्यूटन पर mm स्क्वेअर. त्यामुळे माझं बाळांनो हे mm मध्ये कन्वर्ट झालं, न्यूटन पर mm स्क्वेअर. mm मध्ये मी कन्वर्ट केले. ओके, आता हा प्रॉब्लेम दिलाय आणि सांगितले डिझाईन द स्पिंडल. स्पिंडल म्हणजे शाफ्ट डिझाईन कर म्हणून सांगितले. आता व्यवस्थित विचार करून सांगा मला, व्यवस्थित विचार करून. पॉवर दिली, पॉवर म्हणजे टॉर्क ट्रान्समिट झाला तर पॉवर आली, म्हणजे टॉर्क ऍड झाला शाफ्टवरती. आणि बाकीचं काय दिलंय का रे, त्याची लेंथ बिंथ त्या पुलिया किंवा काय दिलंय? काहीच दिलेलं नाही आहे, नाही. फक्त पॉवर ट्रान्समिट करते असं म्हटलंय. याचा अर्थ आता सांगा तुम्ही, त्या पुलीवरती बेंडिंग मोमेंट असणार का टॉर्शनल मोमेंट असणार? टॉर्शनल मोमेंट. फक्त टॉर्शनल मोमेंट असणार, इथं बेंडिंग मोमेंट असणारच नाही. का? बाकीचं काय सांगितलंच नाही, फक्त टॉर्क ट्रान्समिट झालं एवढंच सांगितलंय. त्यामुळे इथं अशा टाईपचा जो प्रॉब्लेम येतो तो टॉर्शनचा प्रॉब्लेम असतो. सॉम मध्ये तुम्ही टॉर्शनचा टॉपिक शिकलाय बघा, त्यात हा प्रॉब्लेम होता. आणि हाच प्रॉब्लेम तुम्हाला पेपरला एकदा पडून गेलेला आहे, म्हणून मी तो परत रिपीट कराल. ठीक आहे, नाहीतर हे तुम्ही सॉम मध्ये शिकलेला आहात. आता मी टॉर्शनच्या टॉपिक वरून ते सॉल्व्ह करणार आहे, म्हणून मी तर फक्त स्टार करून महत्वाचं लिहितो. शाफ्ट is subjected to torsion only. ठीक आहे, फक्त टॉर्शन आहे म्हणजे टॉर्क. therefore by using theory of torsion म्हणजे टॉर्शनची थिअरी वापरायची. कुठला? टॉर्शनचा जो टॉपिक होता त्याची थिअरी वापरायची. थिअरी काय आहे? एकच फॉर्म्युला होता. कुठला फॉर्म्युला होता टॉर्शन मध्ये? T/J is equal to tau by R is equal to G⁻/L. हा फॉर्म्युला होता. T म्हणजे टॉर्क, J म्हणजे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया, टाऊ म्हणजे शियर स्ट्रेस, R म्हणजे रेडियस, G म्हणजे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, थिटा म्हणजे अँगल ऑफ ट्विस्ट आणि L म्हणजे लेंथ. हा तो फॉर्म्युला होता. ह्या फॉर्म्युला वापरायचा आणि शाफ्ट डिझाईन करायचा, म्हणून तो मुद्दा म्हणून मी लिहून ठेवले. ओके, आता सॉल्व्ह करायला चालू करू. चलो मग आता सॉल्व्ह करूया. आता प्रॉब्लेम मध्ये ह्या फॉर्म्युल्यामध्ये कोणती किंमत मला सगळ्यात पहिल्यांदा शोधायला पाहिजे, तर ती टॉर्कची शोधायला पाहिजे. टॉर्कलाच आपण MT म्हणतोय, म्हणजे टॉर्क. हे शोधूया पहिला टॉर्क. त्यासाठी पॉवर दिली, पॉवर म्हणून मी असं म्हणतोय टॉर्क ट्रान्समिटेड बाय शाफ्ट. शाफ्टने ट्रान्समिट केलेला टॉर्क काढायचा आहे. पॉवरचा फॉर्म्युला काय असतो रे? पॉवर इज इक्वल टू टॉर्क इंटू ओमेगा. पॉवर इज इक्वल टू टॉर्क इंटू ओमेगा. ठीक आहे, सो पॉवर किती दिले बघा, 4 × 10⁶. आता मी हे MM मध्ये घेतले बघा, न्यूटन MM पर सेकंड म्हणजे MM मध्ये घेतले. ठीक, टॉर्क तसाच ठेवतो, माहित नाही. ओमेगा 2πn/60. n म्हणजे स्पीड किती आहे बघा 800. 2πn/60. हे सॉल्व्ह करा, इकडे नेऊन डिवाइड करा, तुम्हाला टॉर्क ट्रान्समिटेड मिळते. हा प्रॉब्लेम आपण टॉर्शनच्या फॉर्म्युल्यावरून सोडवालोय. अशा टाईपचा जर प्रॉब्लेम पेपरला आला तर तो 6 मार्कांनाच असणार फक्त. पॉवर इज इक्वल टू टॉर्क इंटू ओमेगा. $47.74 × 10⁻³ 47.74 × 10⁻³ न्यूटन MM.
कारण हे एम मध्ये घेतलेलं पॉवर, न्यूटन एम हा टॉर्क मिळाला. आता तुम्हाला टॉर्शन मधलं जर आठवत असेल तर जरा मी आता सांगतो, लक्ष द्या. टॉर्शन मध्ये तुम्ही काय करत होता, हा फॉर्म्युला पहिला वापरून एक डायमीटर शोधत होता, डायमीटर एक हे वापरून, आणि हे वापरून दुसरा डायमीटर शोधत होता. म्हणजे एकाच शाफ्टचे 2 डायमीटर शोधायचा आणि त्यातला जो मोठा आहे तो सिलेक्ट करायचा. ठीक आहे, आता मी तेच करणार आहे. पहिली जी केस आहे ही पहिली केस, त्यात तुम्ही शियर स्ट्रेस वापरलाय, शियर स्ट्रेस. तुम्ही हे शियर स्ट्रेस वरून तुम्हाला एक डायमीटर मिळेल. आणि दुसऱ्या वेळेला तुम्ही अँगल ऑफ ट्विस्ट वापरलाय, त्याला आपण म्हणतो रिजिडिटी फॅक्टर वरून एक मिळेल. त्यामुळे अशा टाईपचा प्रॉब्लेम असेल तर तो 2 वेळा सॉल्व्ह करायला लागतो, 2 वेळा. हा पहिला फॉर्म्युला घेऊन एकदा, त्यानंतर हा फॉर्म्युला घेऊन दुसऱ्या वेळेला. त्यातलं मी पहिल्यांदा शियर स्ट्रेस वरून शोधतो. मी दिलो 1. कन्सिडर शियर स्ट्रेस, म्हणजे फक्त शियर स्ट्रेस वरून सॉल्व्ह करायचं, फक्त शियर स्ट्रेस वरून. फॉर्म्युला काय बघा, T/J इज इक्वल टू टाऊ बाय आर. T/J इज इक्वल टू टाऊ बाय आर. फक्त शियर स्ट्रेस कन्सिडर करायचा. चलो किमती पुट करूया. T म्हणजे टॉर्क, टॉर्क किती आहे बघा, 47.74 इंटू 10⁻³ डिवाइड बाय J म्हणजे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. सांगा, शाफ्ट हा सर्क्युलर आहे, शाफ्ट हा सर्क्युलर आहे, तर सर्कलचा पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो सर्कलचा? π/32 π/32 d⁻⁴ इज इक्वल टू, ठीक आहे, π/32 d⁻⁴. टाऊची किंमत दिली आपल्याला किती, 50 मेगापास्कल म्हणजे 50 न्यूटन पर mm². डिवाइड बाय रेडियस म्हणजे काय असते, डायमीटरचा हाफ. रेडियस म्हणजे काय असते, डायमीटरचा हाफ. जरा लक्ष द्या, आता मी टर्म्स रिअरेंज करणार आहे. हा 2 वर घ्या, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटर. तसंच हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर 32 हा वर घ्या. ठीक आहे, त्यामुळे हे वरती घेतो, 32 इंटू 47.74 इंटू 10⁻³ डिवाइड बाय पाय इंटू d⁻⁴ इज इक्वल टू, हा 2 वर घ्या, 50 इंटू 2 डिवाइड बाय डी. आता हा डी ह्यातल्या एका डीला कॅन्सल होईल, हा डी ह्यातल्या एका डीला कॅन्सल होईल, इथं राहणार डी क्यूब. ओके, हा डी क्यूब मी तिकडे घेतो, हे डिवाइड बायला होतं, तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय झालं डी क्यूब. आणि हे 50 इंटू 2 हे इकडे आणतो, म्हणजे हे डिवाइड बायला. 32 इंटू 47.74 इंटू 10⁻³ डिवाइड बाय पाय इंटू हा डी क्यूब तिकडे गेलाय, हे इकडे घ्या, 50 इंटू, हे सॉल्व्ह करा, क्यूब रूट घ्या, तुम्हाला डायमीटर मिळते. $24.81. किती? 24.81. अजून एक कोणतं करून बघा. 16.94 आले सर माझं. किती? सॉरी पहिल्या जागेला मला. 16.94. हा बरोबर, ओके, अजून 16.94. बरोबर 16.94 येते. ओके, 16.94. म्हणजे जर मी शियर स्ट्रेस कन्सिडर केला, ह्याला म्हणतो आपण स्ट्रेंथ कन्सिडरेशन. शियर स्ट्रेस आहे ना, म्हणजे स्ट्रेंथ कन्सिडरेशन. स्ट्रेंथ कन्सिडरेशन केलं, शियर स्ट्रेस जर घेतला तर डायमीटर किती पाहिजे, 16.94 पाहिजे. हे झालं एक, शियर स्ट्रेसचा यूज झाला. आता हे घ्यायचं नाही, दुसऱ्या वेळेला काय घ्यायचं, T/J इज इक्वल टू g⁻⁴. याच्यामध्ये जी म्हणजे काय असते, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, याला म्हणतात रिजिडिटी कन्सिडरेशन. म्हणजे हा फॉर्म्युला वापरायचा आणि परत डायमीटर शोधायचा. ठीक आहे, हा फॉर्म्युला वापरून सेकंड रिजिडिटी कन्सिडरेशन. रिजिडिटी कन्सिडरेशन म्हणजे काय, आता अँगल ऑफ ट्विस्ट कन्सिडर करायचा. फॉर्म्युला बघा हाच वापरणार, T/J हे सोडून द्यायचं, पुढचं वापरायचं g⁻⁴. T/J इज इक्वल टू g⁻⁴. आता हा फॉर्म्युला वापरतो. ठीक आहे, टॉर्कची किंमत शोधलेली आपण पुट करतो, 47.74 इंटू 10⁻³ J π/32 d⁻⁴. आता तुम्ही म्हणा डायमीटर शोधलाय तो पुट करा, नाही, हा शियर स्ट्रेस वरून काढलाय, त्याचा इथं काही संबंध नाही. डायमीटर परत शोधायचा, हा इथं रिजिडिटी इज इक्वल टू जी मॉड्युलस ऑफ रिजिडिटी 84 इंटू 10⁻³ इंटू थिटा. थिटा बघा 0.25, पण नुसताच थिटा आलाय, त्यामुळे रेडियन मध्ये घ्यायला पाहिजे. रेडियन मध्ये लिहितो, 0.25 इंटू काय येणार, π/180 डिवाइड बाय
लेंथ आता तुम्ही सांगा मला, थिटा जो घेतलाय थिटा तो पर मीटरचा आहे, म्हणजे एका मीटरसाठीचा आहे. त्यामुळे तुमची लेंथ किती झाली इथं? एक 1 येणार 1. 1000 एमएम मध्ये घ्यायचा. एमएम मध्ये आहे ना, एमएम मध्ये घ्यायचं. आणि हे रॅडियन मध्ये घेतलंय, इथं मुद्दाम लिहितो इन रॅडियन. ठीक आहे, आणि हे लिहायचं इन एमएम, एमएम मध्ये घ्यायचं. ठीक आहे, चुकायला नको. 1000 हा रॅडियन मध्ये घेतलाय. आता लक्ष द्या काय करायचं, हे पूर्ण सॉल्व्ह करा. तशीच ही बाजू सॉल्व्ह करा, d⁴ तिकडे न्या. मी सॉल्व्ह करून देतो. 32 वर घेतो पहिला, 32 वर डिनॉमिनेटर वर घेतो. 32 इंटू 47.74 इंटू 10⁻³ डिवाइड बाय पाय. हा d⁴ मी तिकडे नेणार आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इकडे यायला पाहिजेत. त्या सगळ्या गोष्टी इकडे यायला पाहिजेत. हे इकडे इंटू 84 इंटू 10⁻³ जरा सिम्प्लिफाय करू. हे बघा, हे 1000 10⁻³ गेलं, त्यामुळे हे कॅन्सल झालं इथं. त्यामुळे 84 आला, 0.25 आला इंटू π/180 इज इक्वल टू d⁴ इकडे घ्या. हे सॉल्व्ह करा, त्याचा 4th रूट घ्या. तुम्हाला डायमीटर 1000 हॉल बर कॅन्सल केलं, ते परत पुढे आणली बसू. तेच बरोबर. या सगळ्यामध्ये काय झालं, हा 180 पाहिजे असेल तर वर लिहा डायरेक्ट. डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटर होते. सॉल्व्ह करा आणि मला आन्सर सांगा. तेहतीस पॉईंट 33.93 इथे लिहितो 33.93. आता लक्ष द्या, प्रॉब्लेम कडे व्यवस्थित बघा. एकच शाफ्ट होता, त्याला 2 डायमीटर शोधले मी. एक स्ट्रेंथ कन्सिडरेशन एक शोधला, रिजिडिटी कन्सिडरेशन दुसरा शोधला. आता ह्या दोन्हीपैकी नक्की कुठला तुमचा डायमीटर? मोठा आहे जो घ्यायचा. काय करायचा, ह्यांच्यातला जो मोठा असेल तो घ्यायचा. आता असं का सांगतो, जर समजा शिअर स्ट्रेस मॅक्सिमम झाला तर डायमीटर लागतो 17 mm. जर थिटा 0.25 झाला तर डायमीटर लागतो 33. आता दोघांना जर कम्पेअर केलं तर 33 डायमीटरला शिअर स्ट्रेसला पण सेफ आहे आणि थिटाला पण सेफ आहे. पण 16 डायमीटर हा फक्त शिअर स्ट्रेसला सेफ आहे. 33 पेक्षा कमी असल्यामुळे इथं अँगल ऑफ ट्विस्ट वाढला तर हे फेल होणार. त्यामुळे ह्या दोघांच्यातला जो मोठा असेल तो काय करायचा, सिलेक्ट करायचा. म्हणून मी म्हणतो इथं देअरफॉर सुटेबल डायमीटर ऑफ शाफ्ट D इज इक्वल टू किती येणार, 34 mm. राऊंड फिगर केले मी. 33.93 किती केलं, 34 mm. हा तुमचा काय झाला बघा, सुटेबल डायमीटर. जे एवढा डायमीटर तुम्हाला काय करायला लागणार, ठेवायला लागणार शाफ्टचा. तर तुमचा शाफ्ट काय सेफ आहे. समजलं? आता तुम्ही बघा, हा प्रॉब्लेम तुम्ही आहे असा सॉम मध्ये सॉल्व्ह केलेला, पण हे एकदा पेपरला पडलं होतं. ठीक आहे, कुठं, शाफ्ट डिझाईन मध्ये. त्या शाफ्टचाच प्रॉब्लेम आहे, फक्त इथं बेंडिंग मोमेंट आला नाही, फक्त टॉर्शनल मोमेंट आला. ठीक आहे, मग तेव्हा टॉर्शनल मोमेंट घेऊन मी काय केलं बघा, सॉल्व्ह केला. ठीक आहे, आता बघा, तुम्हाला ह्यात जर काय डाऊट असेल तर विचारा. काय सोपं आहे आता. कोणाला काय डाऊट आहे? नाही नाही. जर काय डाऊट नसेल तर माझा थांबूया. तुझा सोपं पहिला आहे? प्रॉब्लेम दाखवा मला. पहिला प्रॉब्लेम दाखवू काय? हे बघ, अरे कुठे गेलं पहिलं प्रॉब्लेम? एवढं होतं शेवटला जरा हो, समज राहिलो. आता उद्या परत मी जरा अवघड घेणार आहे. उद्या नाही, चालतंय. सांगतो उद्या ट्युशन नाही, परवा दिवशी संध्याकाळी भेटूया आपण. चालते, ओके. ठीक आहे, उद्या ट्युशन नाही, परवा दिवशी संध्याकाळी भेटूया. पण उद्या मी तुम्हाला परत एक व्हिडिओ पाठवणार. कुठला? टॉमचा. टॉमचा.
ठीक आहे. ते चुकून परवा मी नाही काय लिहिलं, गायरोस्कोप लिहाय सोडून मी गव्हर्नर लिहून गव्हर्नर लिहिला. ते चुकून लिहिलेलं मी. त्या मला गडबडीत मी लिहिलं आणि पाठवलं, पण ते मी नंतर चेंज केलं, नाव चेंज केले त्याचे. हा, ओके ओके ओके. बरं, त्या व्हिडिओमध्ये जर काय डाऊट असला तर विचारा मला. नाही बघ